छत्तीसगडमधल्या विजापूर जिल्ह्यातील अबुझमाडच्या जंगलामध्ये छत्तीसगड पोलिसांच्या डीआरजीचे जवान आणि माओवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली आहे। त्यामध्ये 26 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला। यामध्ये नक्षलवादी संघटनेचा जनरल सेक्रेटरी बसव राजूही मारला गेल्याची माहिती मिळते। बसव राजूवरती 1 कोटीचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं। बिजापूरसह नारायणपूर दंतेवाडाच्या जवानांनी नक्षलींना घेरलं होतं। नक्षल्यांची चकमक अजूनही सुरूच आहे आणि मृत नक्षलवाद्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। छत्तीसगडच्या अबुझमाडच्या जंगलामध्ये 26 नक्षलींचा खात्मा करण्यात आलेला आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रजत वसिष्ठ आपल्या सोबत आहेत। रजत, नक्की या चकमकीबद्दल आणखीन काय सांगता येईल आणि त्याचबरोबर अजूनही ऑपरेशन सुरू आहे का? नक्की कशा पद्धतीने आणि किती वेळ हे ऑपरेशन चालण्याची शक्यता आहे? नक्कीच ऑपरेशन जो आहे तो अजूनही सुरू आहे। खरं पाहिलं तर ही चकमक जी आहे ती आज पहाटेपासून सुरू झालेली होती आणि छत्तीसगड पोलिसांचे 3 जिल्ह्यातील जे डीआरजी डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्डचे जवान आहेत, बिजापूर, नारायणपूर आणि दंतेवाडा यांचा एक संयुक्त पथक तयार करण्यात आलेला होता आणि अबुझमाडचा जो जंगल आहे तो त्या परिसरामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे आणि त्याच परिसरामध्ये नक्षलवाद्यांची उपस्थिती असल्याची गोपनीय माहिती जी आहे ती डीआरजीला मिळाली होती। त्याच्यानंतर हा ऑपरेशन जो आहे तो राबवण्यात आला। सकाळपासून थांबून ही चकमक चालत होती आणि आता जी माहिती मिळत आहे डीआरजीच्या जवानांना मोठा यश या संपूर्ण ऑपरेशन मध्ये मिळालेलं आहे। 26 पेक्षा जास्त नक्षलवादी माओवादी या ऑपरेशन मध्ये मारले गेले आहे आणि सोबतच बसव राजू जो माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटीचा मेंबर आहे आणि माओवाद्यांचा जनरल सेक्रेटरी सांगितला जातो, त्याच्यावर 1 कोटी रुपयांचं बक्षीस जो आहे तो विविध राज्यांच्या बरोबर आहे। नक्कीच त्यामुळे मोठं यश नक्कीच हाती आलेलं आहे, यामध्ये काही शंका नाही। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।